जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. 2014च्या पराभवानंतर काँग्रेसला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उतरती कळा लागली. या पराभवानंतर काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये परत उभं राहणं खूप कठीण होतं, अशक्यप्राय होतं. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या सेनेमध्ये आणि भाजपामध्ये जे त्यांचे जे संबंध खराब झाले आणि त्यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला, त्याचा फायदा घेत कुडघोऱ्या आणि षडयंत्र करत परत एकदा काँग्रेसला महाविकास आघाडीच्या आधारे एक नवसंजीवनी मिळाली आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थिर व्हायला लागली. लोकसभेच्या निकालामध्ये आपल्याला ते दिसून येतं. आज ज्या कारणासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपातून त्यांनी युती तोडली आणि भाजपाच्या युतीतून ते बाहेर पडले. आज तोच प्रकार किंवा तसाच जी कारणं ते देत आहेत त्याही पेक्षा बिकट आणि वाईट परिस्थिती त्यांची या महाविकास आघाडीमध्ये होत असताना आपल्याला दिसत आहे. ज्याला मी गेल्या वेळी सुद्धा म्हटलं होतं की उद्धव ठाकरे साधा माणूस, असं बरेच जण म्हणतात की बाबा. त्याच्याच पुढे मी 2 पावलं जाऊन मी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे आणि राजकारण हे समीकरण बसत नाही. आणि या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला आता येतोय. एका काकाच्या बारामतीच्या करामतींच्या आणि दिल्लीच्या करामतींच्या षडयंत्राला बळी पडलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि शिवसैनिक त्यांचे जे आताचे आहेत, जे ओढून ताडून आणि काहीही करून गिरे तो भी टांग ऊपर या न्यायाने प्रत्येक गोष्ट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची जी पहिले होती त्याच शिवसेनेसोबत ह्या शिवसेनेची तुलना करून प्रत्येक गोष्ट कशी योग्य आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. ज्यावेळी या महाविकास आघाडीचं गठन झालं होतं, जेव्हा ही महाविकास आघाडी बनली होती, तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या एका म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या एका प्रखर समर्थकाने मला म्हटलं होतं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते उद्धव साहेबांनी करून दाखवलं, मुख्यमंत्री होऊन दाखवलं आणि बाळासाहेबांपेक्षाही कसे 2 पावलं उद्धव ठाकरे पुढे आहेत आणि किती चतुर आहेत आणि किती हुशार आहेत आणि किती त्यांना राजकारण येतं, किती ते मुत्सद्दी आहेत वगैरे वगैरे ते तो सांगत होता. आज जर का आपण बघितलं की हा जो भाबडेपणा आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई म्हणा की त्यांना इतके निष्ठावंत सैनिक भेटत गेले आणि ती निष्ठा आजही त्यांच्यासोबत कायम आहे. पण निष्ठेला जे कारण होतं ते बाळासाहेब ठाकरे होते. आज उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांपेक्षाही मोठं दाखवणे की बाळासाहेबांपेक्षाही 2 पावलं पुढे गेलेत, त्या लोकांची, त्या शिवसैनिकांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. आज प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे कारण आहे की काँग्रेसने ज्या पद्धतीने मुस्लिम लांगुल चलन सुरू केलेले आहे, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या समोर हिंदू हृदय सम्राटच काढून टाकायचं आणि तरीही आम्ही हिंदुत्व सोडलं नाही किंवा वक्फ सारख्या गोष्टींना समर्थन द्यायचं, त्या प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करताना त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सेनेचे समर्थक येऊन सांगतात की बघा भाजपाने सुद्धा हे केलं होतं, भाजपाने तिथे काश्मीरमध्ये युती केली होती, भाजपाने असं केलं होतं, भाजपाने तसं केलं होतं. प्रत्येक वेळी ही कारणं घेऊन पुढे येतात. आज उघड दिसतंय की भाजपाने कुठल्या गोष्टी काय आणि कशासाठी केल्या होत्या. राजकारणाचा भाग म्हणून आज लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला खुश ठेवण्यासाठी काहीतरी तडजोडी कराव्या लागतात. पण त्या तडजोडींचं काही प्रमाण असतं आणि त्या तडजोडीतून काहीतरी सिद्ध झालं पाहिजे. प्रत्येक राजकारणी हा इफ्तार पार्टीला जाणारच आहे. प्रत्येक राजकारणी हा मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसणारच आहे. प्रत्येक राजकारणी हा त्यांचं लांगुल चलन करणारच आहे. प्रत्येक राजकीय पक्ष सुद्धा ते करणार आहे. त्याचं प्रमाण किती असावं, त्याचे उद्देश काय असले पाहिजेत, उद्देश, कृती आणि परिणाम या गोष्टींचा जर का विचार केला तर ज्यांची उघड उद्देश आहेत, उघड उद्देश की भाजपाचं उघड उद्देश हिंदुत्व आहे आणि तुम्ही ज्या पक्षांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहात त्यांचं उघड उद्दिष्ट हे मुस्लिम लांगुल चलन आहे. यांनी केलेल्या कृतीतून काय परिणाम होतात, कलम 370 सारखा एक भीषण कलम हटवण्यात येत आहे. तुम्ही केलेल्या लांगुल चलनातून काय सिद्ध होतंय, काय साध्य होतंय, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्या स्वाभिमानाच्या गोष्टी तुम्ही करता आणि ज्या पद्धतीने आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरायचो, हे कायमस्वरूपी आमच्या खिशात राजीनामे असायचे, हे जे तुमचे वाक्य आहेत, ह्या ज्या स्वाभिमानाच्या, ह्या अभिमानाच्या गोष्टी आपण करतोय,
बाळासाहेब ठाकरेंचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य जे वारंवार सांगितलं जातं, की ज्या दिवशी काँग्रेससोबत युती करण्याची वेळ येईल, त्या दिवशी मैं इस दुकान को बंद कर दूंगा. हे दुकान मी बंद करून टाकल. या मानसिकतेची शिवसेना आज कुठे आहे? आज त्याच काँग्रेससोबत जात असताना मातोश्रीवर ज्या मोठमोठे दिग्गजांना झुकावं लागलं, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना. आज तुम्ही कितीही आविर्भाव आणण्याचा प्रयत्न केला, आज तुम्ही कितीही तो आव आणण्याचा प्रयत्न केला, की आजही मातोश्रीचा दरारा तोच कायम आहे, तसाच आहे. संपूर्ण जनतेला माहिती आहे, की आज त्या दराऱ्याचं काय झालंय. संपूर्ण जनतेला. तुम्ही कितीही सोंग आणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा वाघाचं कातळं पांघरून कुणीही वाघ होत नसतो. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपली काय अवस्था आहे, की बंद खोलीच्या आतमध्ये म्हणजे संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जुमानत नसतील आणि असं म्हणून संजय राऊतांना आम्ही तेवढी किंमत देत नाही. नाना पटोलेसारखे लोकं अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला वापरताना दिसत आहेत. आणि नाना पटोले जर का सभेमध्ये, बैठकीमध्ये येत असतील, तर आम्ही त्या बैठकीला येणार नाही, ही भूमिका आज संजय राऊत सारख्या लोकांची आपल्याला दिसत आहे. हे उघडपणे आणि सोबतच आता अटी कशा बदलत चाललेल्या आहेत बघा. ज्याच्यात जास्त सीटा त्याचा मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा, असं सांगूनही उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर केलेला नाहीये. कोण मुख्यमंत्री होणार हे जाहीर केलेलं नाहीये. आणि ज्याच्यात जास्त सीटा त्याचा मुख्यमंत्री होणार ह्या न्यायाने सर्वाधिक सीट या काँग्रेसने घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्या काँग्रेसने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं बोट पकडून वर आले आणि आज ते तरलेत, त्यांना संजीवनी मिळाली. आज परत तीच काँग्रेस उभाठा सेनेला अपमानास्पद वागणूक देताना आपल्याला दिसत आहे. त्या सगळ्या गोष्टीचा एनालिसिस केल्यानंतर, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर याचसाठी केला होता अट्टाहास. आणि याचसाठी केला होता का अट्टाहास? असा प्रश्न उभाठा सेनेला विचारायची वेळ आलेली आहे. ज्या स्वाभिमानासाठी, ज्या मराठी माणसासाठी, ज्या हिंदुत्वासाठी, ज्या अधिकारांसाठी तुम्ही भाजपातून वेगळे झालात. आज तो स्वाभिमान, तो मराठी माणूस, ते हिंदुत्व, ते अधिकार हे सगळं कुठं आहे? बाळासाहेब ठाकरेंना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हणणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला प्रवक्ता बनवावं लागतंय. आज आपण अशा लोकांच्या सोबत बसलेलो आहेत आणि सोबतच बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा काही गोष्टी केल्यात. उदाहरण द्यायचं झालं तर मुस्लिम लीगच्या व्यासपीठावर गेले किंवा नामदेव ढसाळ सारख्या पॅन्थर सोबत त्यांनी चांगले संबंध ठेवलेत किंवा त्यांना सुद्धा स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं. पण हे करत असताना जो ठाकरी बाणा आहे, मुस्लिम लीगच्या व्यासपीठावरून सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावून सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी भाषण केलेलं आहे, ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली आहे. एवढंच नव्हे तर नामदेव ढसाळ सारख्या कट्टर एक आंबेडकरवादी विचारसरणीच्या व्यक्तीकडून, जे की एक लढवय्ये आंबेडकरवादी पॅन्थर म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडून सुद्धा सावरकरांसारख्या व्यक्तिमत्वावर, प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्वावर 2 झणझणीत लेख लिहून घेणारे बाळासाहेब ठाकरेची तुलना तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत करू शकत नाही. आजही तुम्ही जर का विचारात घेतलं, तर आजही विनायक दामोदर सावरकर असा उल्लेख सुषमा अंधारे करताना आपल्याला दिसतात. ते स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत नाहीत, त्या वीर सावरकर म्हणत नाहीत. त्या गोष्टी आपल्या लक्षात येतायत का? आपण आपल्यासोबत समाविष्ट करून घेतलेल्या लोकांची विचारसरणी बदलू शकलो का? हा मोठा प्रश्न आहे. शारदा देवीचं आडनाव काय आहे, सरस्वतीचं आडनाव काय आहे, हे विचारणारा छगन भुजबळ सप्तशृंगी देवीला जाऊन आले. आपल्याला माहिती आहे. अजितदादा पवारांसोबत किंवा एक मोठा पक्ष जेव्हा भाजपा म्हणजे "विस्की में बसे विष्णू, रम में बसे राम" म्हणणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन सुद्धा हिंदुत्व करू शकतात. कारण की एक मोठा पक्ष, एक मोठी विचारसरणी आहे आणि मूळ विचारसरणी काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा त्याच्यातही काही लोकं बिघडल्यासारखं आजही वक्तव्य करतात, जसं की अमोल मिटकरी अजूनही तो ट्रॅक त्यांनी काही सोडलेला नाही आणि अजूनही की ते संपूर्ण भाजपाशी एकनिष्ठ झालेला व्यक्ती नाहीये. ज्या वेळी अमोल मिटकरी चुकीचे स्टेटमेंट देतो, त्या वेळी आमच्यासारखे कित्येक भाजप समर्थक येऊन त्याची धुलाई करतात. शाब्दिक धुलाई करतात, सगळ्यांना माहिती आहे. कुठल्याही पद्धतीने त्या व्यक्तीला सूट दिल्या जात नाही. पण जेव्हा तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये असता, त्यावेळी तिथे डिक्टेटरशिप चालते, तिथे हुकुमशाही चालते. कुठल्याही निर्णयाच्या विरोधात तुम्ही बोलू शकत नाही, भाष्य करू शकत नाही, एक लक्षात घ्या.
भाजपाच्या समर्थकांना हे स्वातंत्र्य मिळतं, की ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना धुपटून काढू शकतात. कारण की हिंदुत्व सर्वप्रथम, धर्म सर्वप्रथम ही हा मुद्दा राहतो आणि या मुद्द्याला धरून असल्याच्यानं कोणाचेही मिंधे भाजप समर्थक राहत नाही. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थकांची गत, त्यांची अवस्था इतकी दुर्दैवी आणि विचित्र झालेली आहे, की जी पाहावल्या जात नाही. या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेता आज ज्या शिवसेनेच्या नावाखाली, ज्या शिवसेनेमुळे, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमुळे आज काँग्रेसला नवसंजीवनी, नवजीवन मिळालेलं आहे. आज त्यांची किंमत त्या महाविकास आघाडीमध्ये काय केल्या जात आहे, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. ही दुर्दैवी गोष्ट होती, दुर्दैवी घटना होती, की ज्या पद्धतीने भाजप-शिवसेना युती तुटली. चूक कोणाचीही असो, 2 पावलं ह्यांनी मागे जायला पाहिजे होतं, 2 पावलं त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं. कशाही पद्धतीने ती युती टिकवायला हवी होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याची फार आवश्यकता होती. पण आज दुर्दैवाने ती गोष्ट झालेली नाहीये. आज 2 वेगळ्या फळ्या निर्माण झालेल्या आहेत. आम्ही दोन्ही फळ्यांचं समर्थन ताकदीने केलं असतं. जर का हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्व अशी जर का ही लढाई असती, तुमचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे की आमचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे, अशी जर का ही लढाई असती, तर खरोखर या राजकारणामध्ये आणि या निवडणुकांमध्ये खूप मजा आली असती. पण हिंदूद्रोही लोकांसोबत, हिंदू आतंकवादी हा शब्द वापरणाऱ्या लोकांसोबत, कायमस्वरूपी हिंदुत्वाला टार्गेट करणाऱ्या लोकांसोबत आपण बसलेलो असताना, आज तुमच्याकडून आम्ही हिंदुत्वाची अपेक्षा का करावी आणि कशी करावी हा आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने आज ज्या प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे डावलल्या जात आहेत, ही खूप चिंतेची बाब आहे, चिंतेचा विषय आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.